गुड मॉर्निंग, नमस्कार. स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. काल मी तुम्हाला मॉर्निंगचं रुटीन दाखवलं होतं आणि नंतर आम्ही मिटिंग गेलो होतो. मिटिंगला ते काही मला दाखवता आलं नाही, पण आज मी तुम्हाला थोडे आमचे रूममेट आमची ओळख करून देतो. कोणकोणतं हेडक्वार्टर आहे आणि आपण दिवसभर काय होतंय ते आज बघूयात. शक्यतो मिटिंगमध्ये काही जास्त करता येणार नाही मला, पण ते थोडंफार आपण बघूयात. आणि त्याचबरोबर जायला मला संध्याकाळी पण 9-10 आजची ट्रेन आहे हुबळी. जवळजवळ 1 वाजेपर्यंत वाजतात. तर मी तुम्हाला थोडी ओळख करून देतो. आमचे हे आहेत लक्ष्मण सर. नमस्कार. नमस्कार. विलासपूर जाधव जळगाव हेडक्वार्टर. हेडक्वार्टर. आणि त्याचबरोबर सतीश सर. सतीश कोके नाशिक. अजून टीम खूप मोठी आहे आमची बरेच, पण आता सध्या आम्ही आहे 2-3 जणच आहे. आपण तिकडे हॉटेलमध्ये जाताना किंवा तिकडे गेलं तर आपण ओळख करू, बघूयात आमचे सगळे कलिग वगैरे. आज मी तुम्हाला धावतो. काय सगळ्यांचं वर्किंग सेमच आहे. सगळे जवळजवळ 5-6 वर्षापासून अनुभव आहे सगळ्यांना. त्यामुळे कंपनी रेप्युटेड आहे, असं काही हे नाही. मार्केटमध्ये चांगलं नाव आहे, पण शेवटी कंपनी म्हणजे कंपनीच नाही का, ते कटकट असतील माझं असं. तर बघूया आपण आज कसा होतोय ब्लॉग आपला. साहेबाला दाखवू द्या. रावणाचा फोटो म्हणा. नाश्ता का चालू आहे बघा. काहीतरी आम्ही जरा उशीर झाला आम्हाला यायला. बाहेर सगळ्यांचं चालू तर दुपारी 2:30 वाजलेत आणि जेवण वगैरे करून झाले. थोडं बाहेर आलो होतो फिरायला. हे हॉटेल आहे. हॉटेल म्हणजे आमची मीटिंग होती. हॉटेल हेरिटेज. हे आमचा कुठलं आहे तर हेडक्वार्टर कुठलं? रत्नागिरी हेडक्वार्टर. धनंजय गिरकर. Yes. 1 मॅन आर्मी. राजापूर दूध पापेश्वर. आता एक फोटो लय वायरल झाला होता मार्च एंडिंग मध्ये. गाडी उभा राहून असं बघत होता इकडे तिकडे. असं आहे जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रातले आहेत. गुजरात आणि आपले नाही का साऊथ नॉर्थ महाराष्ट्र, गुजरात आणि मग जे काय असेल ते नाही का, असे 2-3 ठिकाणचे आहेत हेडक्वार्टर. सगळे जवळजवळ 30-35 लोक आहे आम्ही. त्याचबरोबर हे HOचे वगैरे काही लोक असतील नाही का, ते सर आहेत. नवीन काय मार्केटिंगची टीम आले वगैरे. आता जेवण झाले आणि आता थोड्या वेळानं अजून चालेल. बहुतेक 6 वाजेपर्यंत मिटिंगचा टाईम आहे, पण शक्यतो 5 वाजेपर्यंत संपवायचे असं त्यांचं चालू आहे. जर लवकर झाली तर आम्ही जाणार आहे. बघूया. सिंहगड गाडी जर लवकर आली आपली भेटली तर लवकर जाऊ, नाहीतर मग मला डायरेक्ट 12 किंवा 1 वाजते. असो बघूया अजून काय काय होतंय. तर मित्रांनो, शनिवारी जो मी ब्लॉग चालू केला होता किती 4 तारखेला सकाळी, म्हणजे मी तुम्हाला हे दाखवलं नाही का, माझं हॉटेल म्हणजे मीटिंग वगैरे चालू होती किंवा हे जे. त्याच्यानंतर डायरेक्ट आज मी मंगळवारी ब्लॉग चालू करतोय. म्हणजे तो ब्लॉग आजच शेवट करतोय, कारण तिथून मी मीटिंग संपल्यानंतर जे आलो संध्याकाळी 11-12 वाजले यायला. त्याच्यानंतर वगैरे सगळं हे पूर्ण आता मी तुम्हाला दावतो एक एक गोष्ट सगळी. आपल्या शॉपमधली शॉपचं उद्घाटन केलं रविवारी. शनिवारी रात्री आलो. जवळजवळ 11:30 वाजता आलो. नंतर मग 2 वाजेपर्यंत आवरत होतो. त्याच्यानंतर सकाळी मग उठून मी अजून डेकोरेशन वगैरे केले, हे केलं. शॉर्ट व्हिडिओ अजून टाकला नाही. शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करतो, पण काय मला फुल व्हिडिओ काढता येईल नाही. सगळे अपदायला वगैरे सगळे होते, पण काय इकडंच पळ तिकडे पळ सारखं हे करते त्या काय त्याच्यामुळे काय मला जमलं नाही, शक्य झालं नाही. पण आज थोडा वेळ आहे. आज पण सकाळी जाऊन वर्किंगला आलोय. स्वप्नाली तिकडे गेली, स्टॉल लावलाय आपला, है ना शंभू? आणि मला उलटी उलटी आणली. गाडी पण आणली शंभूला. आणि त्या स्टॉलमुळे आपलं आज एवढं मोठं साम्राज्य आहे. मोठं नाही खूप, पण माझ्यासाठी खूप मोठं आहे. तो काही बघणाऱ्याला वाटायला काय नाही, पण आमच्यासाठी खूप मोठं आहे. कारण सुरुवात आमची स्टॉलवरून झाली होती. आता हे हळूहळू आपण डेव्हलप वगैरे करणार आहे. त्याच्यामुळे काय मला फुल व्हिडिओ काढता आला नाही, पण आज म्हणलं व्हिडिओ करायचं नाही का. तर बघा पूर्ण हे असं चालू आहे आपलं. हे बघा इकडं आपलं आपलं स्टॉलच येते सारखं नाही का. सुरुवात आपली स्टॉलवरून होतं, त्याच्यामुळे स्टॉकवर नाही का स्टॉल वगैरे सारखं माल वगैरे भरपूर भरून ठेवलेला आहे आता सगळा. हे बघा तुम्हाला दावत होतं एक एक. हे तर काय प्लेन आहे. इथं हे का नवीन बसवली, काच फुटली होती. हे बघा
त्याचबरोबर इकडे कपड्यांचा माल भरलेला आहे, लेडीज वगैरे नाही का, ड्रेस वगैरे पूर्ण भरलेला आहे. हे बघा पूर्ण छान असं भरलंय पूर्णामध्ये. हे सगळं फर्निचर गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, तर हे सगळं नव्हतं. पूर्ण फर्निचर वगैरे आपण करून घेतलेलं पूर्ण शॉपमध्ये. माल जवळजवळ 4 लाखाचा तर आरामशीर माल बसेल एवढंच हे. पण एवढा स्टॉक नाही आहे सध्या आपल्याकडे, पण हळूहळू आपण नक्कीच वाढवू. त्याचबरोबर इकडे शंकर महाराजांचा फोटो आणलाय. त्या दिवशी पूजा वगैरे केली, अगरबत्ती लावली सकाळीच नाही का, म्हणजे आत्ता लावली आल्यानंतर. हे बघा इकडे बघा कसा आरसा वगैरे एकदम चकाट. तिकडे शिबाई तर तुम्हाला माहितीच आहे, साड्या वगैरे आहेत, सगळ्यांचा स्टॉक आहे इकडं. सगळं हे नाही का लावायचा बुका, हे गंधगोळे आहे, त्याचबरोबर कापूर धूप सगळंच माल भरले. बाजार आमची आपली फेमस. त्याचबरोबर इकडं नाही प्रत्येकाचं भरलंय बघा स्टॉक. मनोहर सुगंधी हे आपले अगरबत्ती आहे, त्याचबरोबर धूप हे सगळं आहे. तेल बॉटल आहेत सगळ्या. काही स्टॉक आता तिकडे दिवे ही स्वप्नाली घेऊन गेले तिकडे, मग काही स्टॉक आहे भरपूर. शंभू बघा बसलाय. काय झालं डोळ्याला? बोच करलंय दिव्याने. बरं थांब जरा. हे सगळं आहे. अशा पद्धतीनं आपलं सगळं फुल स्टॉक भरून ठेवलेला आहे. रिस्पॉन्स पण आहे, चांगला आहे. हळूहळू जसं माहीत होईल तसं अजून हळूहळू डेव्हलप वगैरे होत जाईल आपलं. बघूया कसं कसं होतंय नाही का. गेले 2 दिवस झालं खूप कंटाळलो होतो. झोप नाही काय नाही नाही का. मिटिंगला गेल्यानंतर पण तिकडे झोप लागत नव्हती, आणि इकडे आल्यानंतर पण 2 दिवस कंटिन्यू काय नाही काम. आणि त्याचबरोबर व्हिडिओ पण काढल्याचं मग घरी सारखे पाहुणे वगैरे सारखे असायचे. आम्ही इकडे असायचो, पाहुण्यांचा हाल वगैरे व्हायचे जेवणाचे वगैरे किंवा हे ते आहे ते घरचे ते होते. पण काय शेवटी तिकडे तिकडे थोडं व्हायचं. आज सगळे गेलेत, आम्ही आहे फक्त. त्यामुळे म्हणलं चला आता व्हिडिओ वगैरे चालू करू. व्हिडिओ कंटिन्यू आता करूयात म्हणतो मी. कंटिन्यू पण येतात, पण काही अशा अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात की त्याच्यामुळं कंटिन्यू नाही होत. घरी स्वप्नालीच्या आजींचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे, आजारी आहे, थोडी सिरियस आहे. त्यामुळे तिचं पण काही लक्ष नाही. कालपासून मी बघतोय नाही थोडा प्रॉब्लेम. असो बघूया आता का नाही काय होतं आजचा दिवस नाही का. स्वप्नाली येईल थोड्या वेळानं, आणि पुढं चहा मागवला होता मी, पण काय ते गॅस संपला म्हणून सांगितलं त्यांनी, थोडा उशीर लागेल. तर येईल ते सर आहेत. असो बघूयात आज स्वप्नाली संध्याकाळी जेवण वगैरे काय बनवते वगैरे नाही का. येस. तर शेवटी घरी आलो आहे मी नाही का. स्टॉल वगैरे घेऊन आलो, सगळं हे आलं. आणि खरं सांगायचं म्हणजे शनिवारचा ब्लॉग आज मी एंड करतोय, कंटिन्यू करताच आलं नाही मला. असो त्याचबरोबर आलोय आम्ही, जेवण वगैरे केले. शंभूला गाडी आणली होती, शंभू खेळतोय बघा दिवसभर. आपलं शॉप छोटंसं आहे, पण आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. इकडं बसली बघा दिवसभर, वैतागून कंटाळा आलाय तिला. तिकडे तोंड करून इकडं ते हे चालू आहे बिग बॉस. ते काही जास्त दाखवता येत नाही, कारण लगेच ते कॉपरेट वगैरे येतोय. असो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुला बोल हां बोल. हां व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, हां सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.